आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक आता पंढरपूरमध्ये खरं तर दाखल होत आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच खरं तर विठ्ठलाच्या ह्या बुंदीच्या लाडू प्रसादावर देखील आषाढी यात्रेमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे येणारा भाविक हा खरं तर लाडूच्या प्रसादापासून वंचित राहू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जवळपास 15 लाख लाडू बनवण्याचं नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर आता बघितलं तर हे जे लाडूचा प्रसाद बनवतात खरं तर 24 तास खरं ते चालू आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी जवळपास शेकडो खरं तर कर्मचारी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मंदिर समितीने यावर्षी स्वच्छता त्याचबरोबर गुणवत्ता आणि परंपरा जपत खरं तर हे लाडूचं काम सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत हे लाडू भाविकांना ठिकठिकाणी मिळावं यासाठी विक्री केंद्रात देखील वाढ केली आपल्याला पाहायला मिळते. मंदिर परिसरामध्ये जवळपास 3 ते 4 विक्री केंद्र देखील तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याबरोबर खरं तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ते स्वतः खरं तर याची गुणवत्ता खरं तर पाहण्याकरता आलेले. त्यांचं 24 तास खरं तर या लाडू विक्री केंद्रावरती देखील नजर असते. काय सांगता तुम्ही कंटिन्यू दर तासाला भेट देताय, किती लाडू आपण बनवतो, कशा पद्धतीने निरीक्षण तुम्ही? नक्कीच आता लाखोच्या संख्येने भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसादाला प्रचंड मागणी आहे. आपण पाहतो या ठिकाणी लाडू निर्मिती चालू आहे. FDA जे गाईडलाईन दिलेले असतील, लाडू बनवताना असेल, लाडू बनल्यानंतर त्याची सुद्धा टेस्टिंग, सर्व त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत, डाळ असेल, तेल असेल, ड्रायफ्रुट्स असेल, त्याची सर्व तपासणी FDA कडून करून घेण्यात आलेली आहे. त्यांचं सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त झालेले आहे आणि रोजच्या रोज इथं आम्ही यासाठी व्हिजिट देतोय की या ठिकाणी गुणवत्तापूर्वक लाडू तयार व्हावा. आता राज्यात अनेक ठिकाणी आपण पाहतोय की FDA कडून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कारवाई होते. आपण नेहमीच प्रत्येक वर्षी आपण भाविकांना उच्च प्रतीचा दर्जेदार लाडू प्रसाद मिळावा यासाठी समिती प्रयत्नशील आहे आणि त्याच्यात कुठलीही कमतरता राहू नये ही समितीची भूमिका आहे. आज आपण पाहतोय की गेल्या वर्षी पंढरीत 25 ते 27 लाख भाविक दाखल झाले होते आणि याही वर्षी त्याच्यापेक्षा अधिक भाविक या पंढरी नगरीत दाखल होतील. त्यामुळे आपण सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 12 ते 15 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तयारी सुद्धा सुरू आहे. अधिकची जर लाडू विक्री लागले तर त्याची सुद्धा तयारी मंदिर समितीने केलेली आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास असतो, त्यामुळे राजगिरा लाडूला मागणी असते. त्यामुळे 1 लाखापर्यंतचे राजगिरा लाडू सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार ठेवलेले आहेत, जेणेकरून भाविकांना प्रसाद म्हणून तो राजगिरा लाडू सुद्धा देता येईल. त्यामुळं माझं भाविकांना आव्हान आहे की या ठिकाणी दर्जेदार गुणवत्तापूर्वक FDAची सर्व मानकं पाळून लाडू प्रसाद निर्मिती केली जात आहे. त्यामुळं आपण या लाडू प्रसाद घ्यावा आणि श्रींचा प्रसाद म्हणून आपल्यासोबत घेऊन जावा. आपण बघितलं असेल की आषाढी यात्रेसाठी जवळपास 25 ते 30 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केला असल्याने मंदिर समितीनं पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 15 लाख लाडू तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जर गरज पडली तर आणखीन त्याच्यामध्ये वाढ देखील केली जाणार नाही. जवळपास 20 लाख लाडू तर मंदिर समिती आता बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दररोज याच ठिकाणी जवळपास 30 ते 35 हजार लाडू सध्या बनवण्याचं काम आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.